महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर लॉटरी जुगार विरोधात बेमुदत उपोषण करण्यात आले होते। लीना अहिर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते। पिंटा, बबलू, जितुराज, अजय माने यांच्यावर कारवाईची मागणी होती। महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर लॉटरी जुगार व्यवसायाविरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली। या उपोषणाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या लीना अहिर करत होत्या। प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। उपोषणकर्त्यांच्या मते संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर लॉटरी जुगार अड्डे सुरू आहेत। वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पिंट्या, बबलू, जितुराज व अजय माने यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यांच्या प्रमुख मागण्या बेकायदेशीर जुगार व लॉटरी अड्ड्यांवर तात्काळ छापेमारी, संबंधित आरोपीवर कलमानुसार गुन्हे दाखल करून अटक करावी, पोलीस प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना। उपोषणाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत होता। जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। परंतु हे उपोषण चालू असताना बेकायदेशीर जुगार हे बंद होते। जसे हे उपोषण संपले तसे बेकायदेशीर जुगार चालू असल्याचं खरं वृत्त आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.